नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील दुधड वाळकेवाडी येथील आदिवासी आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना दूषित पाणी प्यायल्यामुळे उलटी, मळमळ, पोटदुखी आजाराची लागण झाली आहे। विद्यार्थिनींना या आजारामुळे त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। हा प्रकार मागील 3 ते 4 दिवसांपासून या शाळेत सुरू असून संबंधित शाळा प्रशासनातील अधीक्षक, मुख्याध्यापक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे। या शाळेतील एकूण 7 विद्यार्थिनींना दूषित पाणी प्यायल्यामुळे उलटी, मळमळीचा त्रास झाला आहे। सध्या या विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर आहे। शाळेत अद्याप कुठलीही आरोग्य पथक पोहोचले नाही। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।